अनुषंगाने आज जागतिक महिला दिन म्हणजे त्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे शिबिर आयोजित केलेलं आहे। खूप आनंद वाटतो की आज सरांनी म्हणजे ही एवढी छान संधी उपलब्ध करून दिली। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना गरोदर मातांची तपासणी आणि प्रसूती पश्चात तपासणी वगैरे किंवा महिलांचे प्रॉब्लेम हे सर्व इथं तपासले जाणार आहेत आणि त्यांना त्यांच्या समस्याचे समाधान मिळणार आहे। खूप आनंद होतो आहे। असं आहे की आज आपण पाहतो प्रत्येक घरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक स्त्रीचे आरोग्य धोक्यात आहे। कसे तर तुम्हाला सांगते प्रत्येक महिलाच्या पाळीचा एवढा जबरदस्त प्रॉब्लेम आहे की त्यांना लवकर जर निदान झालं नाही तर पुढे भविष्यात धोका सुद्धा संपवलेला आहे। एवढंच नाही तर गरोदर मातांना सुद्धा आम्ही पाहतो की खूप अशा समस्यामधून जावं लागतं आणि त्याच्यासाठी आज हा कार्यक्रम म्हणजे सोन्याचे सुहागा म्हटलं तरी चालेल। खूप छान असा हा कार्यक्रम सरांनी आयोजित केला म्हणून मी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आणि आमच्या फडसरांतर्फे पानसर सरांना मनापासून धन्यवाद देते। आणि या कार्यक्रमाला डॉक्टर गांधी सर, डॉक्टर मोकाशी सर, डॉक्टर चंगेड्या सर उपस्थित आहे। त्यांनी याच्यासाठी खूप असे सहकार्य दिले म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते। जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देते। आज जर आपण पाहिलं तर स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे। जर स्त्री भक्कम असेल तर कुठलंही कुटुंब कोलॅप्स होत नाही। थोडक्यात जर स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित असेल तर कुटुंबाला ती चांगलं ठेवू शकते। जर स्त्रीच निरोगी नसेल तर तुमचं कुटुंब धोक्यात आहे। म्हणून आज स्त्रीच्या आरोग्यासाठी एवढं छान शिबिर आयोजित केले म्हणून मी पुन्हा सर्वांचे आभार मानते आणि थँक्यू